कोल्हापूर शहरात अनधिकृत असलेल्या मदरसा, मस्जिद आणि धार्मिक स्थळांवर महापालिकेने धडक मोहीम काढून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। आज सकाळी कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहतीत असणाऱ्या अनधिकृत मदरसा आणि मस्जिदवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली। महापालिकेकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता सुनील भाईक यांच्यासह पथकाने या ठिकाणी जाऊन संबंधित मदरसा आणि मस्जिदच्या जागेचा पंचनामा केला आणि येथील साहित्य काढून घेण्यास संबंधितांना सांगितले। तसेच संबंधित लोकांनी यापुढे या जागा रहिवाशांसाठी वापरू असं लेखी आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या कारवाई दरम्यान या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक अजित टिके, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हे लक्षतीर्थ वसाहत परिसर आहे। इथं तक्रार दिली होती, मस्जिद चालू आहे, अनधिकृत वापर चालू आहे। त्यासाठी महानगरपालिकेकडून त्यांना नोटीस देण्यात आली होती 53ची आणि त्याप्रमाणे आज त्यांनी काल लिहून दिलं आहे की आम्ही मस्जिदीचा वापर बंद करू, इथं धार्मिक वापर करणार नाही आणि तेच आम्ही कारवाई करण्यासाठी आता आलो होतो। तर ते सगळं बंद आहे, धार्मिक वापर बंद आहे। त्यामुळे आम्ही आता इथं पंचनामा केला आणि आता आमच्यासमोरच त्यांनी पुन्हा बंद केलेलं आहे। किती ठिकाणी आज कारवाई? 2 ठिकाणी। कुठल्या आणि पहिल्या ठिकाणी काय चालू होतं? पहिल्या ठिकाणी मदरसा चालू होता, तिथं एक बंद केलं आणि आता इथं एक बंद केलं आहे लक्षतीर्थ वसाहतमध्ये। याला काही परवानगी वगैरे घेतली? परवानगी नाही आहे त्यांना, महापालिकेची नाही। आता पुढे काय प्रोसेस होणार? आता काय नाही, त्यांचा वापर तर बंद केलेला आहे त्यांनी, आम्ही तिथे बंद करून टाकलं आहे। आणि आता ते असं म्हणतात, त्यांनी काल लिहून दिलं आहे की आम्ही त्याच्यात रहिवास वापर करणार आहोत। आम्ही जे वापर करत होतो ते बंद केलेलं आहे आणि आता रहिवास वापर आम्ही ते करणार आहोत त्याच्यामध्ये। कुठल्या याला परमिशन? सगळ्यालाच परमिशन आहे ना, रहिवास असो किंवा काही इतर धार्मिक कार्यक्रम? आपण इथं सगळं गुंठेवारी पद्धतीने घरं रेग्युलाइज झालेले आहेत। म्हणजे आधी बांधकाम होतं आणि नंतर गुंठेवारीमध्ये रेग्युलाइज होतं। अच्छा, आता ते गुंठेवारीचा प्रस्ताव वगैरे काय? गुंठेवारीसाठी प्रस्ताव दिलेला त्यांनी, पण ते आम्ही धार्मिक वापर असल्यामुळे बंद केलं। म्हणजे थांबवलं नाही, त्यांना कळवलं होतं की अलाउड नाही म्हणून रिजेक्ट केली होती पहिली। मदरसामध्ये किती जण होते? किती जण राहत होते? नाही, बंदच होतं। आम्ही आलो तेव्हा बंद होतं, आमच्यासमोरच त्यांनी लॉक खोललं आहे। त्यांनी कालच सांगितलं होतं आम्ही बंद करतोय, त्याप्रमाणे आत्ता जागेवरून बघितलं बंदच आहे।